माजी नगरसेवक सचिन चव्हाण आणि त्यांचा पुत्र चंद्रसेन चव्हाण या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। सरकारी कामात अडथळा आणणं, पोलिसांना दमदाटी करून अंगावर धावून जाणं यावरून हा गुन्हा दाखल झाला। पण पोलिसांनी त्यांना अटक केली नाही। त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का आणि सर्वसामान्यांना एक न्याय तर राजकीय कार्यकर्त्यांना वेगळा न्याय अशी भूमिका पोलीस दलाची आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कोल्हापुरातील वाशीनाका इथल्या रंकाळा तलावाजवळ रात्री धुडगूस घालणाऱ्या चंद्रसेन चव्हाणला पोलिसांनी हटकलं आणि त्यानं थेट पोलिसांनाच दमदाटी केली। अगदी पोलिसांच्या कॉलरला चंद्रसेन चव्हाणनं हात घातला। त्याला ताब्यात घेऊन जाताना चंद्रसेनचे वडील माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी पोलीस गाडीच्या आडवी आपली गाडी लावून पोलिसांनाच दादागिरी केली। सोमवारी मध्यरात्री 1:15 वाजता घडलेल्या या प्रकारानंतर माजी नगरसेवक सचिन चव्हाण आणि त्यांचा मुलगा चंद्रसेन चव्हाण या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला। पण 2 दिवस उलटले तरी त्या दोघांना अटक झाली नाही। पोलिसांनी सचिन चव्हाण यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली आणि काही काळ बसवून ठेवलं, पण अटक केली नाही। असाच गुन्हा सर्वसामान्य नागरिकाकडून झाला असता तर पोलिसांवर हात उगारणाऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून पोलिसी खाक्या दाखवला असता। मग या प्रकरणात पोलिसांवर कुणाचा राजकीय दबाव आहे का, कोणती अदृश्य शक्ती पोलिसांचे हात अडवून आहे अशी चर्चा सुरू आहे। सर्वसामान्यांना एक न्याय आणि लोकप्रतिनिधींना दुसरा न्याय ही पोलिसांची भूमिका योग्य नाही।